वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारची पूजा करत आहोत। तर तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा। तर हे पहा, मी आता वस्त्रमाळ करून घेत आहे आणि अशी पूजेची तयारी करून घेतलेली आहे। चौरंग मांडलेला आहे, समया घेतलेल्या आहेत, ताट आणि तांब्या घासून घेतला आहे, वस्त्र बनवले आहेत आणि हे पानं वगैरे हे सगळं घेतलेले आहे। तर आपण आता पूजा मांडूयात। असं मी स्वस्तिक काढून घेतलं आहे आणि त्याच्यावरती आपण कलशाची स्थापना करणार आहोत। तर आता आपण पाहूयात की कलशामध्ये आपल्याला काय काय हे टाकून घ्यायचे आहेत। तर पहिल्यांदा तर मी पैसा, सुपारी, हळद, कुंकू, अक्षता आणि थोडीशी आपण हरळी पण घालायची आहे। हरळी मी घालून घेतलेली आहे, थोडी मी साखर देखील घालत आहे आणि याच्यावरती आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे। हे करून घेतलेले आहेत। आता हळदीचे करूयात आपण। हे असं आपण हळदीचे पण हे ओढून घेतलेले आहेत अशा प्रकारे। आता आपण कलशाची मांडणी करूयात। मांडणी करून घेत आहे, पानं इथं सगळी घेतलेली आहेत। आता पानं मांडून घेत आहेत। हे असं मी कलश तयार करून घेतला आहे। आता नारळ आपण त्याच्यावर ठेवणार आहोत। हे पहा, असं मी नारळ ह्याच्यावर ठेवून घेतला आहे आणि आपण हा कलश आता दोन्ही हाताने व्यवस्थित पकडून हे स्वस्तिक करून घेतला आहे, तिथं आपण ठेवायचं आहे। हे पहा, किती सुंदर मी छान असं कलश त्या स्वस्तिकवरती स्थापन करून घेतला आहे। आपण बाकीची पूजेची मांडणी करूयात। जी इथं मांडणी करून घेतलेली आहे आणि आता खोबरं ठेवलेलं आहे, पानं ठेवून घेत आहे, घेतलेलं आहे विड्याची पानं। पूजेची मांडणी करून झालेली आहे। आता मी राहिलेली पूजा करत आहे। देवाला मांडणी करून घेतली आहे, देवीला गजरे वगैरे घालून घेतले आहेत, वस्त्र आणि हे वाहून घेतलेले आहे। अशी रांगोळी मी पाटाभोवती काढून घेतलेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा फ्रेंड्स। मी पूजेची तयारी सुंदर अशी पूजा माझी मांडून झालेली आहे। महालक्ष्मी देवीची व्रतकथा वाचून घेत आहे। मी आरतीची तयारी करून घेतलेली आहे आणि आरती करून घेत आहे। छान अशी देवीची आरती करून घेतलेली आहे आणि माझी पूजा पूर्ण झालेली आहे। पाहू शकता किती सुंदर दिसत आहे पूजा। इथं मी आणि अनन्याने थोडे फोटो क्लिक केले आणि अनन्याचे व्हिडिओ क्लिक केले। थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स। कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा। बाय बाय।